राज्य शासनाच्या पद्म पुरस्कार समितीत सांस्कृतिक मंत्र्यांना स्थान नाही. सरकारकडून समितीच्या स्थापनेचा शासन निर्णय प्रकाशित. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलारांना स्थान न दिल्यानं चर्चा. मराठी सक्तीबाबत आज मंत्रालयात बैठक. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक घेणार बैठक. रिक्षा टॅक्सी चालक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार. अमरावतीच्या परतवाड्यामधल्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणात आणखी एक 16 वर्षांची पीडिता आली समोर. आतापर्यंत 2 पीडितांनी समोर येऊन दिली अन्यायाची माहिती. टीसीएस प्रकरणातल्या फरार निदा खानच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी. गर्भवती असल्याचं कारण देत जामिनासाठी न्यायालयात अर्ज. गुन्हा दाखल झाल्यापासून निदा खान फरार. एसआयटीच्या धाडीपूर्वीच निसटली. भोंदू अशोक खरातला आज पुन्हा कोर्टात हजर केलं जाणार. 7व्या गुन्ह्यामध्ये पुन्हा एसआयटीने घेतला खरातचा ताबा. खरात तपासात सहकार्य करत नाही. स्मृतीभ्रंशाचं नाटक करतो. सरकारी पक्षाचा दावा. भोंदू राजेंद्र गडगेला कोर्टात हजर केलं जाणार. गडगेची 4 दिवसांची पोलीस कोठडी आज संपणार. अनिष्ट तक्रारीनंतर भोंदू गडगे गजाआड. आरएसएसच्या मंचावर बागेश्वर बाबा बोलले त्यामुळे शिवरायांचा अपमान. सभेतच भागवतांनी बकवास बंद करा असं सांगायला हवं होतं. हुसेन दलवाईंचा फुकटचा सल्ला. आधी वादग्रस्त विधान, नंतर लावला शिवरायांचा फोटो. बागेश्वर बाबाच्या रामकथेत मंचावर शिवरायांचा फोटो. वादग्रस्त वक्तव्याचा निषेध झाल्यानंतर शिवरायांचा जय जयकार. मनसेने अंमली पदार्थ विकणाऱ्या महिलेला शिकवला धडा. अंमली पदार्थ विकणाऱ्या महिलेला सापळा लावून पकडलं. मानसरोवर रेल्वे स्थानकाच्या बाहेरची घटना. सिंधुदुर्ग वासियांना टोल लागू देणार नाही. पालकमंत्री नितेश राणेंनी मांडली भूमिका. वैभव नाईकांकडून नितेश राणेंचं अभिनंदन. दुष्काळात 13वा महिना. खत टंचाईच्या काळातच आता माफदा विक्रेत्यांचा आजपासून बेमुदत बंदचा इशारा. मुंबईच्या मरीन ड्राईव्ह मार्गावर पहाटे भीषण अपघात. अपघातात 3 जणांचा मृत्यू. मृतांमध्ये एक ज्येष्ठ नागरिक, एक तरुण. सावधान, राज्यात उष्णतेची लाट येणार. राज्यात उष्णतेचा येलो आणि ऑरेंज अलर्ट जारी. अकोला, अमरावतीमध्ये तापमान 46 अंश सेल्सिअसच्या पुढे. भर उन्हामध्ये प्रवाशांवर लाल परीला धक्का देण्याची वेळ. बसमतच्या आगारात 63 पैकी 58 गाड्या खिळखिळ्या. इराणनं संपर्क साधावा. युद्ध समाप्तीच्या चर्चेसाठी ट्रम्प यांची भूमिका. अमेरिका इराण चर्चेचा पेच सुटेना. इराणचे परराष्ट्र मंत्री अराघची पुन्हा इस्लामाबादमध्ये दाखल. होर्मुझमधल्या नाकेबंदीमुळे इराणची मोठी कोंडी. अमेरिकेच्या नौदलानं आतापर्यंत 38 जहाजं परत पाठवली. यंदाच्या आयपीएलच्या पहिल्या सुपर ओव्हर सामन्यामध्ये केकेआरची बाजी. रिंकू सिंगनं कोलकात्याला 1 हाती मिळवून दिला विजय. आज दिल्ली बंगळुरूमध्ये सामना. पाटीदारची सेना अक्षरच्या सेनेशी 2 हात करणार.